झालं असं ना की मी सलादसाठी मुळे आणि गाजर बोलावले तर ते एकदम जरड निघाले. त्याची खूप जास्त ग्रोथ झाली होती आणि आता एवढे जरड मुळे आपण सलाद म्हणून तर खाऊ शकणार नाही. पराठे करणार नाही, मग काय फेकून देणार नाही. मग याला वापरणार मी एका वाळवणाच्या रेसिपीसाठी. साल काढून सगळे एकदम मस्त किसून घ्यायचे आणि टोमॅटो छान बारीक चिरून घ्यायचं. कोथिंबीर पण छान बारीक चिरून घ्यायची. आता पपई घ्यायची, त्याचे पण 2 तुकडे करायचे. त्याच्या बिया अशा छान काढून घ्यायच्या, त्याचे साल काढायचे आणि बारीक असं पपईला किसून घ्यायचं. पपई किसून झाली, छान पपई किसून झाली. आता हे सगळं साहित्य चिरलेले टमाटर, पपई एकत्र करायची. त्यात लसण, मिरची, बारीक चिरलेली मिरची टाकायची मिक्सरच्या पॉटमध्ये. त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं घालून हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आणि किसलेल्या सगळ्या जिन्नसमध्ये ही मिरचीची पेस्ट टाकायची. आता सर्व किसलेल्या वस्तू एकत्र करून त्यात तीळ, बारीक केलेलं वाटण टाकून, मीठ टाकून छान असं एकजीव करून घ्यायचं. आता थोडं थोडं सारण हातावर घ्यायचं, त्याला थापायचं, त्याला चापट करून गोल अशा आकाराने शेप देऊन बनवून घ्यायचे. सगळं बनवून झालं ना की 4 ते 5 दिवस छान असे उन्हामध्ये वाळून घ्यायचे. या रेसिपीची सर्वात इम्पॉर्टंट टीप म्हणजे 4 दिवस वाळून झाल्यावर उन्हामध्येच हवाबंद अशा डब्यामध्ये याला पॅक करून ठेवायचं. आता सर्व प्रोसेस तर करून झालं. आता याला म्हणतात तरी काय, याला विदर्भामध्ये म्हणतात सांडगे, जो एक वाळवणाचा प्रकार आहे. याला लो फ्लेमवर कमी तेलामध्ये तळून घ्यायचं. याला तुम्ही खिचडी बरोबर, फोडणीचं वरण भाता बरोबर खाऊ शकता.